नमस्कार मित्रांनो, मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय आणि आज आलोय मी DRDA ऑफिसला। इथं घरकुल मंजूर करतात या ठिकाणी। मित्रांनो, या ऑफिसचं काम आहे की गावागावात जायचं, सर्वे करायचा आणि ज्या लोकांना घर नाहीये, ज्याचं पत्र्याचं घर आहे, मातीचं घर आहे, शासनाच्या माध्यमातून त्यांना घरकुल मंजूर करायचं। मात्र 70 वर्ष झाले हे ऑफिस जाग्यावर आहे, घरही जाग्यावर आहे, मात्र ऑफिस मधले अधिकारी मोठमोठ्या बंगल्यामध्ये या ठिकाणी जातात। मित्रांनो, आपण बघू शकता, मी सरपंच म्हणून, ग्रामसेवक म्हणून माझ्या गावची घरकुलाची यादी तयार केली, सर्वे केला आणि बघितलं की ज्याला कुणाला पत्र्याचे घर आहे, ज्याला कुणाला कुड्याचे घर आहे, त्यांच्या तिथं जाऊन या ठिकाणी जिओ टॅगिंग कॅमेरामध्ये त्या ठिकाणी त्याचा सर्वे केला। गावातल्या पत्र्याच्या घरात राहणाऱ्या, गावातल्या मातीच्या घरात राहणाऱ्या सर्व गोरगरीब जनतेच्या घरकुलाचा सर्वे या ठिकाणी केला आणि या DRDA ऑफिसला आज घेऊन आले। मित्रांनो, 2024 पर्यंत प्रत्येकाला घर देतो म्हणून शासनाने सांगितलं होतं, मात्र त्या अफवा, ते आश्वासन जागेवरच आहे आणि घर अजून मात्र भेटलेलं नाही। हा विषय मित्रांनो घरकुलाचा। हे सीओकडे गेलं, सीओला सांगितलं मला घरकुल पाहिजे, माझ्या लोकांनी 100% कर भरलाय, ते मला घर मागायला लागले, दर महिन्याला ते येतात आणि आम्हाला घरकुल कधी मिळणार आहे म्हणून विचारतात। तर सीओ म्हणले बाकीच्या ग्रामपंचायत सारखं यादी तयार करा, नावं द्या, तुमचं होणार नाही। काय बाकीच्या ग्रामपंचायत सारखी यादी तयार करायची, कधी त्या लोकांना घरकुल द्यायचं? त्यांचा 100% टॅक्स या ठिकाणी भरून घेतला, मात्र सीओ बेजबाबदारपणे या ठिकाणी वक्तव्य करायला लागले। टक्केवारी फक्त जलजीवन मिशनची, मोठमोठ्या कामाची टक्केवारी घेण्यासाठी हे अधिकारी बसलेत, यांचे डबल तळी, 4-4 तळी बंगले या ठिकाणी झालेत। आणि त्या ठिकाणी मी एक सरपंच म्हणून काम करत असताना, प्रामाणिकपणे काम करत असताना, देशाचे गृहमंत्री या ठिकाणी संभाजीनगरला आले, त्यावेळी मला डिटेन केलं। ते हरामखोर एसपी, कोणी आदेश दिले त्या एसपीला, एका सरपंचाला या ठिकाणी दिवसभर त्या ठिकाणी डिटेन करून त्यांनी ठेवलं। तुम्ही जर का आम्हाला डिटेन करणार असाल, गृहमंत्री या ठिकाणी आमच्या शहरात येणार असाल आणि तुम्ही जर का आम्हाला एका सरपंचाला डिटेन करणार असाल तर आमचे काम करा, आम्हाला घरं द्या, आम्हाला राशन द्या, आम्हाला अंगणवाडीसाठी शिक्षण व्यवस्थित द्या, तेव्हा आम्हाला डिटेन करा। एका सरपंचासमोर बोलायची तुमची औकात नाही, एका सरपंचाला हँडल करायची तुमची औकात नाही। तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, तुम्ही आमच्या शहरात येतात आणि एका सरपंचाला या ठिकाणी डिटेन करून ठेवतात। त्यापेक्षा आमचे काम करा। तो हरामखोर एसपी, तो हरामखोर सीओ फक्त पैसे खातात। अरे अवैध धंदे दनाट सुरू आहेत, दारू दनाट सुरू आहेत, वाळू दनाट सुरू आहेत, जलजीवन मिशनचे मोठमोठ्या कामाचे टक्केवारी दनाट सुरू आहे, मात्र सरपंचाला डिटेन करायचे आदेश तुम्हाला कोणी दिले? कुणी दिले तुम्हाला सरपंचाला डिटेन करायचे आदेश? आणि तुम्ही जर का मला डिटेन करणार असाल तर माझ्या गावाचे काम करा, माझ्या गावातील गोरगरीब शेतकऱ्यांना या ठिकाणी राहायला घरं द्या आणि ते जर का तुम्ही देणार नसाल तर खबरदार, जनतेनं निवडून दिलेल्या आमच्या या लोकप्रतिनिधीला तुम्ही हात लावू नका। लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म झालाय, तुम्हाला वाकणार नाही, जुमानणार नाही या ठिकाणी। आणि म्हणून या DRDA ऑफिस समोर या ठिकाणी घरकुलाची मागणी करण्यासाठी मी माझ्या छोट्याशा गावासाठी आलेलो आहे। शहरामध्ये पोलवर पोल मेट्रोचे तुम्ही चढवतायत, चंद्रावर चंद्रयान त्या ठिकाणी तुम्ही पाठवतायत, ऍडव्हर्टाइजमेंटसाठी हजारो लाखो रुपये तुम्ही खर्च करतायत, मात्र गोरगरिबाच्या घरासाठी 2 घरकुला वर्षाला तुम्ही देतायत, वर्षाला 2 घरकुला तुम्ही देतायत आणि त्यासाठी फक्त 1,40,000 रुपये तुम्ही देतायत। ही अवहेलना तुम्ही गोरगरिबांची करतायत। अगोदर गावाचा विकास करा, अगोदर खेड्याचा विकास करा, अगोदर गावाच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि ते जमणार नसेल एसपी, सीओ, तर सरपंच जो करतोय त्याला डिटेन करू नका, त्याला अटक करू नका, तुम्हाला तो अधिकार नाहीये। मी सुद्धा UPSCचा अभ्यास केलाय, तुम्ही काय UPSC शिकले रे? अधिकारी झाले तर नियमाने काम करायचं, गोरगरिबाचं काम करायचं, संविधानाला धरून काम करायचं। डिक्टेटरशिप चालणार नाही या ठिकाणी, हिटलरशाही चालणार नाही। एक संविधानाचा अभ्यास केलेला माणूस सांगतोय, सरपंच समजलं काय? संविधान गाळून पिलाय, संविधानाचा अभ्यास केलाय। गृहमंत्रीला जो अधिकार आहे, माझं संविधानिक पद आहे, मला सुद्धा तो अधिकार आहे। आणि म्हणून आमचे काम करा, आमच्या गावाचे काम करा, तरच आमच्या कॉलरला हात लावा। आणि तुमच्याकडनं हे काम होणार नसेल तर आज माझ्या या गावकऱ्यांना सांगतोय की हे तुमचं सरकार काम करणार नाही, हे अधिकारी तुमचं काम
काम करणार नाही. हे गुंडशाही दडपशाही करणारं सरकार आहे. गुंडशाही दडपशाही करणारे हे अधिकारी आहे. यांचे बंगले तपासा, यांना ईडी सीबीआय लावा, यांचे प्रॉपर्टी बाहेर काढा, मग तुमच्या लक्षात येईल गोरगरिबांसाठी आलेला निधी यांनी खाल्लाय, यांच्या खिशात गेलेला आहे गोरगरिबांचा निधी. आणि या डीआरडी ऑफिस समोर माझे घरकुला मंजूर व्हावेत म्हणून हा सर्वे या ठिकाणी उघडतोय मी. या ठिकाणी डीआरडी अधिकाऱ्यांची लाज आम्हाला वाटते की आम्हाला या 21व्या शतकामध्ये राहायला आमच्या लोकांना घरं नाहीये, ते घरकुल मागतायत. आणि या शासनाचं ते काम असताना हे अधिकारी पैसे खायचं काम करतायत. घरकुलासाठी प्रत्येक ग्रामपंचायतला हे ग्रामसेवक अधिकारी, हे बीडीओ अधिकारी, हे सीओ अधिकारी पैसे घेताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. यांच्या प्रॉपर्ट्या चेक करा, यांच्या किती पैसे खाल्ले यांच्या बुडातून मुळ्यात बाहेर काढा. आणि म्हणून सरकारला चेतावणी आहे, संवैधानिक पदावर असताना, काम करत असताना तुम्ही जर कामचं काम करणार नसेल तर आम्हाला अडवण्याचा, दाबण्याचा प्रयत्न करू नका. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आम्ही काम करतोय. जय जवान, जय किसान.